हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. आता छान अशी आमची देवपूजा वगैरे झाली आणि नाश्ता पण झाला आणि स्वामी आता गेला आहे खालती खेळायला, शेजारच्या घरी गेला आहे. आणि समत आणि समतच्या पप्पा गेले तर रात्री गावाला. समतला स्कूलची सुट्टी चालू झाली आणि त्याला ते सोडतो, म्हणतो की समतला गावी जायचं आहे, बाबाकडे जायचं आहे. मग पप्पा ते सोडायला गेलेत गावी आणि आता आम्ही दोघंच आहोत, स्वामी आणि मी. ते गेले फ्रायडेला, सॅटर्डेला पोहोचले सकाळी. आणि स्वामीने मी दोघंच आहे घरी खूप बोर होते दोघांना मला, कारण सारखा ना स्वामी सारखा रडतोय. मी पप्पा कधी येणार, दादा कधी येणार, कुठे गेलेत सगळे, आपण पण जाऊया चल. सकाळचं उठलं आहे ना, ते म्हणतोय की आपण जाऊया चल गावाला, असं चालू आहे सगळं त्याचं. त्याला नाश्ता वगैरे बनवला, ते नाश्ता खाल्ला आता आणि तो गेला आता खालती खेळायला. घरात कोण नसल्यामुळे ना तो पण राहत नाही आहे. दादा असतो दररोज, तर मग दादा असलं की कसं त्यांना बरं वाटतं, म्हणजे दोघांची खेळणं चालू असतं. कोण पण नाही, मी पण कामाला बिझी असते, काय ना काय चालू, आणि तो मग एकटा राहतो. मग रडा लागला, मग पाठवलं. सकाळीच गेला, 9 वाजता आणि तसं लगेच गेला. आणि मी विचार केला होता की आज घरी कोणी पण नाही आहे, मिस्टर पण नाही, त्यांनी समत पण नाही, टिफिन पण द्यायचं नाही आणि स्कूल पण नाही आहे. मी झोपेन असा विचार केला ॲटलीस्ट 9-10 वाजेपर्यंत तरी. पण कुठे स्वामीने ना 7:30 वाजता उठून ठेवलं, म्हणतोय की चल जाऊया चल. आलं मग आता आवरायचं आहे. त्याला थोडा नाश्ता बनवला होता, उपमा भरवला. तर काय बनवू एकटीसाठीच हा मला प्रश्न पडला आहे. आज संडे आहे, म्हटलं थोडं नॉनव्हेज बनवूया का विचार चालला आहे. बघू आता काय करायचं, कारण स्वामीला पाहिजेत फिश. तो म्हणते की मला फिश खायचं आहे, कारण सध्या झालं फिश आणलंच नाही, खाल्ला पण नाही आहे. बघू आता काय बनवायचं. मार्केटला जायचं पण कंटाळा आला, कारण खूप ऊन आहे इकडे, खूप म्हणजे खूप गरमी आहे. आता हे कपडे आहेत ते मला धुवायचे, ते हाताने धुवायचे. त्याचं रिझन असं की मशीन आहे आमची, पण मशीनचा जो खालचा व्हील आहे ना, तो दिसतो तिकडे ते, हा ऑरेंज कलरचा व्हील आहे ना, तो तिन्ही साईडला आहे. पण एक व्हील ना परवा अचानक बाथरूममध्ये घेऊन जाताना मशीनना तुटला. आणि जेव्हा मशीन व्हायब्रेट होते ना, जेव्हा वॉश करायला लागते, तेव्हा तो हलते मशीन खूप सारी, आणि मग ते बॅलन्स जातो त्याचा, ते पडेल वगैरे. म्हणून विचार केला की 2 दिवस लावलीच नाही मशीन, म्हणून थोडेसे कपडे तर म्हटलं हातानेच वॉश करूया. खूप दिवसानंतर ना आज कपडे धुते आणि स्वामी नाही, त्यामुळे जरा बरं वाटते. कारण तो आला ना की लगेच पाण्यामध्ये खेळायला सुरुवात करतो. पटापटामध्ये चालले कपडे धुवायचं, कारण स्वामी कधी पण येईल, सांगता येणार नाही आहे त्याचं. मला कपडे धुवायला आवडतं, काही प्रॉब्लेम वाटत नाही कपडे धुताना. पण जेव्हा कपडे पिळायचे असतात ना, तेव्हा फुल जाम कंटाळा येतो मला. कपडे पिळायला खूप अजिबात आवडत नाही मला, अजिबात आवडत नाही. कपडे पिळतच नाही मी शक्यतो जास्तीत जास्त. त्यामुळे तर खास मशीन घेतली मी. आणि अचानक मग बेल वाजली आणि ते तुम्हाला उठावं लागलं. बघितलं कोण आले, तर आमचे स्वामी आले होते. आणि म्हटलं की मला पण यायचं आहे. मग आता म्हटलं तर कपडे धुवून होणार, चांगलेच कपडे धुवून विचार केला. पण त्याला थोडं TV लावून दिली. फायनली माझे कपडे धुवून झाले. हे कपडे धुईपर्यंत स्वामीने मला खूप दमवलं आहे. तो बाथरूममध्ये आलेला कपडे धुण्यासाठी, ही भांडी घेऊन बसला इकडे. काय करते तू? चाय बनवतो. मला चाय बनवायला फ्रीजमध्ये काय ठेवलं बघा, सगळे कप फ्रीजमध्ये तुमच्या. असं काय ना काय उद्योग करतो. मग कशी कामं करणार? मग तुमचे कार्टून असे करतात का? आमचं कार्टून तर खूपच करतो. आमच्या कार्टूनला ना फक्त भांडी घेऊन खेळायला आवडतं. ही गॅलरी ना खूप घाण झाले आणि साफ केली नाही. याचं रिझन असं की तिला खालती ना दिसते तुम्हाला, काय माहिती नाही एवढं, कबूतर आहे बसलं आहे तिथं झाडू येण्याच्या बाजूला कबूतर आहे आणि त्याचे अंडे 2-3, आणि त्यामुळे मी ते साफ केलं नाही. कारण त्याची पिल्लं आता होणार आहेत, पिल्ले येणार आहेत. आणि त्याच्या पप्पा पण बोलले, मला पण वाटलं की नको, त्याची पिल्लं झाल्यानंतर आपण साफ करूया सगळे. हे जसंच ठेवले. ते समोरची गाडी आहे, त्याला खेळायला मागतो तो, पण मी काढली नाही कारण तो कबूतर आहे ना म्हणून. आणि हा कार्टून खूप पडशील असं काय ते लागलं ना. आता वाजले 10 आणि आत्ता आमची एवढी मस्ती आहे. दिवसभर काय करायचं आम्ही कपडे घालते सुकत. फिश नाही भेटले, मी आणले चिकन, पाव किलोच आहे, तर मी एकटीच खाणार आहे. मला बिर्याणी खायची आहे. मला एवढं एकट्यासाठी एवढं असं की एकट्यासाठी बनवू की नको हा मोठा प्रश्न पडलाय मला. हा आता आणलाय ब्रेड. शेजारच्या मुलाला सांगितलं आणायला, त्यांनी आणून दिलाय. काय चिकन खातो? काय समजत नाही काय करू, बिर्याणी बनवू की फक्त रस्सा बनवू त्याचं चिकनचं? काय म्हणायचं, बिर्याणी खायची तुला? हे बघ, आम्हाला फिश खूप आवडतं स्वामीला. काय ते चिकन हात लावायचा. बघू आता विचार करते काय बनवायचं.
एकटीसाठी काय बनवू समजत नाहीये मला. एकटी असेल तरी बनवावं लागतं आणि 10 लोक असलं बनवावं लागतं, काहीच करावं लागतं. गप्पा बाळा. तू ब्रेड खा तू ब्रेड. आपण ब्रेड जॅम खाऊया. ब्रेड जॅम खाऊया. आता मी करते टोस्ट गरम, ब्रेड जॅम खाते. स्वामीला पण आवडतो ना तुला? हा. अगं ये चिमणे, काय रे चिमण्या, बोल ना. हा बघ आणलाय काय, हा बोल ना. मला आता ना जेवण बनवायचं आहे, पण स्वामीची अशी इच्छा आहे की माझ्यासोबत तू खेळ, आणि मला बेडवरती घेऊन आला होता, खेळतो उशाने. मला अशी उशी घेऊन खेळायला, ते झाकून घ्यायला खूप आवडतं, खूप म्हणजे खूपच. बघा आता काय करतो. स्वामी गाणं म्हणतो कुठलं माहिती आहे? जिंकण्याचा मोह नाही हारण, म्हण रे बाळा चल. जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही, बोल ना. आता म्हणत होता तो, म्हणणार नाही आता. ब्लँक हे घेऊन उशी घेऊन स्वामी झोपला. कुठे गेला स्वामी, कुठे गेला स्वामी? नाही आहे इकडे. तर बघ दिसला मला दिसला. नाही स्वामी, भूर गेलाय भूर. स्वामी ना खाली गेलाय खेळायला. हाय दिवस कुठं होतो समजत नाही स्वामीसाठी. कामं खूप आवरायचे. हे कपडे आहे ना, ते जाता स्वामी समज गेला ना गावाला, तेव्हा कपडे काढताना ना ते सगळंच वेगळं होऊन बसले, सगळं आवरायचं कपडे पण. स्वामी बघ काय करतो. असा काहीतरी स्वामीने आमच्या पसारा केला, तिकडं सगळं खेळणं सोडलं आणि आता निघाला त्याच्या आवडत्या ठिकाण. त्याचं आवडतं ठिकाण आहे हे मातीमध्ये खेळणं. हे आमच्या स्वामीला खूप आवडतं. हा नवीनच ट्रॅक लावला होता, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे घरात काम चालू होतं आणि हे काल ना थोडं दुर्लक्ष झालं माझं आणि हा खेळत होता इकडे. आणि हे असं काय तर करून ठेवलं. ह्याच्यामध्ये कोथिंबीरचे बी टाकलेत आणि स्वामीने खराब केलं. आणि हे आहे ना, हे छोटं मिरचीचं बी आहे, रोप आलेलं. यात खूप सारे होते. स्वामीने हे पण काल तोडलं. हे झाड तोडलं, हे खराब जातं, हे फेकूनच द्यावं लागणार आहे मला. आणि असे काहीतरी करतो कामं, मम्माचे कामं वाढवायचं. पप्पा म्हणणार ह्याचे की घरी होतीस तू, काहीच काम केले नाहीस. आम्ही दोघं पण नव्हतो, पण बघा स्वामी कसं काम करतो. प्लीज चल बाहेर या, जाणार आहे खालती आता खेळायला. चल काका पप्पा आले, चल पप्पा आले. मी अजिबात ऐकणार नाही. आणि मुलांना ना मातीमध्ये खेळायला आवडतंच. ते गावची असो किंवा सिटीमधली असो, खेळतातच माती. मला आवडते खूप. स्वामीला तर आमच्या खूप आवडते. बघा ना किती घाण करून टाकले. आणि हे बघा घरात पण हे कालचे सगळे डाग आहेत. लादी पुसायचे बाकी आहे आणि हे असं करून ठेवतो काय ना काय उद्योग. विचार केला एकटीसाठी कुठं बनवायचं, सगळं चपाती बनवा, परत राईस बनवावं लागेल सगळं. म्हटलं बिर्याणीच बनवते. इन्स्टंट बिर्याणी चालू आहे माझ्या आता. इकडे हे चिकन लपून बसले खालती. छोटंसं 1/2 किलो चिकन आणलं एकटीसाठी, किती लागणार आहे म्हणून. हे सगळं मॅग्नेट करायला ठेवते. आता मिक्स नाही केलं, मिक्स करते, मॅग्नेट करायला ठेवते. स्वामीना परत गेलाय खालती खेळायला, तर म्हटलं चिकन मॅग्नेट करायला ठेवते, कारण त्याला भूक लागेल. त्याला भरवते थोडं आणि त्याला झोपवते, कारण रात्रीचं झोपत नाही आहे तो. मी तुम्हाला बोलले होते की मला बड्डेला मिस्टरने मला एक ड्रेस दिला आहे, दाखवायचा राहिला. त्याने लेहंगा दिला आहे, मला हवा होता तोच, आणि त्याने तो दिला आहे. दाखवा तुम्हाला. नक्कीच मला कमेंट करून सांगा कलर कसा आहे, त्यांची चॉईस आहे. मला जास्त हेवी नको होता, म्हणजे म्हणजे वर्क जास्त नको होतं, असं प्लेन हवा होता. आणि त्यांना पण तसं तो आवडत नाही जास्त. हा दुपट्टा आहे, याला स्लीव्ज लावायचे, अजून लावलं नाही आहे. ह्याची लेंथ ना मला वाटतं जास्त होते, थोडी कमी करायचा विचार चालला आहे मला. एवढी पट्टी आहे ना ही कमी करायचा चालला विचार, काय करू समजत नाही आहे. हे बघा एवढं होतं खालती, एवढं आहे खाली त्याचं आरशामध्ये बघा. पण माझा विचार चालला आहे की एवढी ही समोरची पट्टी नाही, अशी एवढी कमी करायची आणि थोडा वरती घ्यायचा, कारण ते स्वामीला घेऊन आणि नाही जमणार मला. थोडा एवढा करायचा चालला विचार, बघू आता काय समजत नाही. काय कमी करू, शॉर्ट करू की नको, काही समजत नाही. तुम्हीच नक्की मला कमेंट करून सांगा काय करू. थोडी लेंथ कमी करू की राहू देते. माझ्या भावाचं लग्न आहे तेव्हा मी घालणार आहे याच्यामध्ये, म्हणजे लग्नाची साडी घालणार आहे मध्ये केव्हा तर घालेल म्हणून घेतलं आता. हा थोडं त्याला स्लीव्ज लावायचे आहेत आणि खूप सारी शॉपिंग पण करायची आहे लग्नाची. आमच्या गावी लग्न कसं असतं मी तुम्हाला नक्कीच दाखवेन सगळं. तर ही व्हिडिओ माझे सगळे बघत जा. नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा. होम टूर द्यायची आहे पण ती राहून जाते, कारण मला खरंच टाईम भेटत नाही आहे. नक्कीच काढेन टाईम असं विचार करते, पण नाही स्वामी खूप त्रास येतो, नाही जमत ते मला, असं होतच नाही आहे. पण नक्की ट्राय करेन मी होम टूर देण्याचं.
आणि आता स्वामींचा प्रकट दिन आहे. तुम्हाला जर स्वामींची सेवा करायची असेल, स्वामींची सेवा कशी करतात ती माहिती इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझं नवीन एक चॅनल मी ओपन केलेलं आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर ते चॅनल जॉईन करायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला त्याचं नाव सांगते, कारण की ते चॅनलला मी बनवलं आहे ना, त्याचं नाव मी कुणाला सांगितलं नाही आहे, त्याची पब्लिसिटी पण केलं नाही आहे जास्त. आणि ते आता रिसेंटली 15 दिवस झाले ओपन केलं चॅनल, आणि त्याला खूप छान असे व्ह्यूज पण आहेत आणि छान असा रिस्पॉन्स पण आहे, आणि खूप छान चॅनल तर ग्रो होते. आणि म्हणजे ते चॅनल आहे ना, त्या चॅनलमध्ये ना अजून कोणीसुद्धा सबस्क्राईब केलं नाही. म्हणजे जे मी स्वतःच कोणाला सांगितलं नाही की तुम्ही सबस्क्राईब करा म्हणून. मला बघायचं होतं की चॅनल ग्रो होतं का, आणि खरंच ते चॅनल ग्रो होते. माझ्या मिस्टरसुद्धा माहीत नाही ते मी चॅनल ओपन केले. ते मस्त असं रायता बनवलं आहे. इकडे चिकन बिर्याणी, तोपर्यंत इकडे आमच्या स्वामीने पाणी सांडून ठेवलं. पराक्रम उद्योगपती पाणी सांडलं. मी फक्त रायता खातो आहे. मस्त चिकन बिर्याणी आहे. आणि ही जी व्हेज बिर्याणी आहे, दोन्ही मिक्स बिर्याणी खाते. ही माझ्या शेजाऱ्यांनी दिले टेस्ट कर म्हणून. शेजारचा मुलगा बनवतो, त्याने बनवले. काकी म्हटलं तुम्ही टेस्ट करून बघा, छान झाले दोन्ही मिक्स. बाथरूममध्ये गेल्या आता हात धुवायला, असं घाण करून इकडे आहे ना. बरं, जेवल्यानंतर काय काय झाले कारभार घरात. हे पाणी सांडलं इकडे, ते वेगळंच. इकडे सगळं राईस सांडला, रायता सांडला. इकडे रायता घेऊन गेला ते खेळायला. तर हे किती साफ करायला परत पाहिजे मला. असे सगळे काम लावतो डबल. स्वामीला परत आंघोळ घातली, त्याचे ड्रेस वगैरे सगळं चेंज केलं आणि त्याला झोपवलं. आता झोपला आहे तो. त्याला झोपत ना मला झोप आलं आहे. थोडं काम बाकी आहे, किचन साफ करायचं आहे, ते करते. रात्री तो झोपायला पण देत नाही ना, त्यामुळे झोप झालीच नाही माझी पूर्ण. थोडी भांडी येते, क्लीन करते आणि मी पण थोडा वेळ झोपून घेते आता. आणि आम्ही आता उठले झोपून. आता वाजलेत 5 है ना. म्हणजे पिल्लू बघ कसे शांत बसले. खूप मारते पिल्लूंचं खूप, है ना. स्वामी इकडे बघ, माझ्याकडे बघ. उन्हामध्ये सावली. स्वामीला जिंकण्याचं मोहन हे गाणं खूप आवडतं आहे, आणि तो आता उठल्यापासून तेच गाणं म्हणतोय. थांब ना, तू कोणी काकी. हाय काकी, हॅलो. तुम्ही आमचे व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. सांग असं का. थँक्यू म्हण. थँक्यू. सॉरी जादू जिंकण्याचा मोहन हारण्याचे. उन्हामध्ये सावली स्वामी. दुःखामध्ये सुख है स्वामी. वेदनेचा अंत. स्वामीने मी तर मस्त असं रेडी झालो आणि चाललोय. कुठे चाललो बाळा? कुठं जायचं? स्कूलला नाही, गार्डनला चाललो आहे. मी पण लेट उठली, म्हटलं चला जाऊया बाहेर. चाललं मी गार्डनला.